एक गडबडीमध्ये एक ट्रेड टाकलेला आहे आपण आता एक जस्ट लेवल आपल्या ऍक्टिव्ह झाल्या होत्या त्या साईडमुळे आपण एक लेवल मध्ये ट्रेड टाकलाय. जनरली एंट्री जी होती ना, एंट्री 122 123च्या आसपास पाहिजे होती, पण थोडंसं लेट झाला, चूक झाली थोडीशी एंट्री टाकताना. 122 123 एंट्री होती, 143 हे टार्गेट असायला पाहिजे, 142.70 हे काहीतरी टार्गेट आहे फर्स्ट वाला. त्यानंतर मार्केट नंतर 162 181 वगैरे टार्गेट्स आहेत. पुढे 250 300 पर्यंत पण टार्गेट, पण बघूया पहिल्यांदा आपण की काय होतंय. एक लक्षात घेऊया की याच्यामध्ये आपलं जे टार्गेट आहे बघा, पोझिशन प्लस मध्ये आलेली आहे आता. आणि हा ट्रेड आम्ही स्टुडंट सोबत पण शेअर केलेला आहे आता. स्टुडंट सोबत लाईव्ह ट्रेडिंग पण चालू आहे, तर बघूया त्यांनी ट्रेड करतात ते नाही करतात ते. जनरली माझा ट्रेड शेअर केला. बघूया 143 आपण काय करूया की 143 जे आहे ना, 143 आपण लिमिट ऑर्डर टाकून ठेवूया ऑलरेडी. म्हणजे जर इनकेस जर 143 येऊन गेलं तर असं नको व्हायला की आपला प्रॉफिट बुक नाही झाला. 143 आपण ऑर्डर प्लेस केली, जवळपास आहे आपल्या टार्गेटच्या. प्रॉफिट कमी झाला तरी पण आपण खुश राहूया, कारण आपल्या सेटअपनुसार ट्रेड आला. आणि हे बघा 143 ऍक्टिव्ह झाला आणि टार्गेट हिट झालेलं आहे. आणखी एक हा दुसरा आणखी ट्रेड घेतलेला आहे. जनरली याच्यामध्ये मार्केटने पूर्ण युटर्न मारलेला आहे. मी एक ट्रेड याच्यानंतर आपण तुम्हाला एक्सप्लेन पण करू की नक्की ट्रेड कसा गेलाय. ते 171च्या आसपास एंट्री केलेली, जवळपास टार्गेट आलेलं. याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडंसं म्हणजे उशिरा रेकॉर्ड करायला स्टार्ट केलं मी. जस्ट आता एक ऑर्डर आपण एक्झिक्यूट केलेली आहे. तर 190 जवळपास याच्यामध्ये 20 पॉईंट घेतले. जनरली स्टुडंट सोबत आहेत, बाजूलाच थांबलेत, त्यामुळे याच्यामध्ये क्वांटिटीज कमी टाकल्या, त्यामुळे प्रॉफिट कमी झालेलं बघायला गेलं तर. पण एका लॉटवर 1300 1400 रुपये एक डिसेंट सफिशियंट प्रॉफिट आहे. ठीक आहे, चलो तर आपण एक सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी की आपण नक्की ट्रेड काय केलं. जनरली तुम्हाला आता आपण जस्ट दोन्ही ऑर्डर्स टाकतानाचा व्हिडिओ पण आपण दाखवला तुम्हाला. जनरली स्टुडंट्स पण आहेत सोबत. आता आपण तुम्हाला ट्रेड एक्सप्लेन करूया की नक्की आपण ट्रेड कसा केला. सगळ्यात आधी महत्वाचं कारण हे होतं की जो आपला कॉल टाकला होता, आपण कॉल टाकण्यासाठी आपलं एक रिझन होतं की आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स ऍक्टिव्ह झाल्या होत्या पुट साईडनी. तर आपण पहिला जो ट्रेड आहे तो कॉलमध्ये टाकला होता. ठीक आहे, त्या लेवल्स ऑन अन ॲव्हरेज जवळपास 95च्या आसपास वगैरे होत्या. तर 95च्या बेसवर ॲव्हरेज आपल्या एंट्री होती. इथे या पॉईंटला एंट्री केली मी. जनरली एंट्री माझी 122 123ला पाहिजे होती, पण एंट्री मी या ठिकाणी करू शकलो नाही. थोडीशी गडबड झाली ट्रेड टाकताना. ठीक आहे, त्यानंतर मग त्यामध्ये आपलं टार्गेट पहिलं होतं 143. 143च्या आसपास आपण इथं बुक केला, पण तिथून भाव बराच वर गेला. तिथं आपण 5 लॉट टाकले होते. 5 लॉटवर जनरली आपल्याला जो प्रॉफिट आहे 5-5.5 हजार झाला. पण तुम्हाला ऑर्डरचा टाइम पण दाखवतो मी, 9:31. तर जनरली इथं मी 1-1.25 डिले आहे आणि 9:33ला काढला. म्हणजे जवळपास हा जो प्रॉफिट झालेला आहे, हा प्रॉफिट हार्डली 2.5 मिनिटाचा प्रॉफिट आहे हा. त्यानंतर मी परत एक ऑर्डर टाकली होती पुट साईड. तर मार्केट ऍक्च्युली आज पुट साईड आहे. मी जो प्रीमियम विकला 190ला, तो आता 250 चालू आहे आता. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे की याच्यामध्ये पण अगेन माझी लेवल ऍक्टिव्ह झाली होती पुट साईडला. 171च्या आसपास एंट्री होती, 171 172 आणि 190च्या आसपास एक्झिट केलं, पण हा सिंगल लॉट होता. त्याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो तुम्हाला की लॉजिक जनरली काय होतं की बघा, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट गॅप फिल करायला वर येणं एक्सपेक्टेड होतं. त्याच्यानुसार लेवल पण ऍक्टिवेट झाले. लेवल ऍक्टिव्ह झाल्यानंतर मग आपण कॉल साईडला एंट्री टाकली होती. ठीक आहे, कॉल साईडला एंट्री माहिती होती, आपल्या टार्गेट्स पण माहिती होते, त्यानुसार आपण एंट्री टाकली आणि बरोबर या टार्गेटच्या आसपास काढलं. जनरली बऱ्याच लोकांना वाटतं 20 पॉईंट काढले, 20 पॉईंट सफिशियंट आहेत आपल्या एक्सपेक्टेशन नुसार. 20 पॉईंट ठीकठाक, म्हणजे खूप चांगलं डिसेंट प्रॉफिट एका दिवसासाठी. त्यानंतर मार्केटने एक टॉप बनवला. हा जनरली टॉप कोणता होता, हा टॉप आपल्या लेवलचा होता. जनरली आपण ज्याच्यावर युट्यूबचे व्हिडिओ बनवत होतो, ज्या एरिया पीओसीज वगैरे म्हणा, किंवा जनरली काय म्हणू शकतो आपण त्याला की व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेटेड एरिया जनरली आपण याला म्हणतो. या एरियाच्या आसपास तुम्हाला मला, तर हा जो पॉईंट होता, हा पॉईंट कोणता होता, तर हा पॉईंट तो पॉईंट होता ज्या पॉईंटमध्ये मार्केटमध्ये रिसेंट डे मध्ये वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट इंटरेस्ट होता इन्स्टिट्यूशनचा. त्या ठिकाणीच मार्केटने आज हाय मारला, मार्केट एक्झॅक्टली हाय मारून खाली आलं. आता हा जो पॉईंट होता, या पॉईंटला जर मी इथे निफ्टीमध्ये बघेल, तर निफ्टीमध्ये आजच्या ज्या लेवल्स होत्या, ज्या ठिकाणी आपण म्हणतो जो आपला सपोर्ट आहे, तो सपोर्ट या पॉईंटला होता. ठीक आहे, तर हा सपोर्ट ब्रेक करून मार्केट पहिल्यांदा वर गेला, आणि जेव्हा ब्रेक करून खाली आला त्यावेळेस इथे पण एक एंट्री होती या पॉईंटला, पण तिथे ती वाली एंट्री आपण घेतली नाही, जस्ट बिकॉज ऑफ लाईव्ह ट्रेडिंग स्टुडंट सोबत होते. त्यामुळे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये की मार्केटने इथं आज एंट्री करायला चान्स दिला, म्हणजे मार्केट एवढ्या अग्रेसिव्ह खाली पडलं जवळपास. ठीक आहे, तर ही एक लाईन महत्वाची लाईन होती. 119 डिफाईन करतो मार्केटचा ट्रेंड, तर मार्केटचा डिफाईन ट्रेंड बरोबर मार्केटने याच पॉईंटला केला. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सर, मार्केट कॉल साईडला गेलं, पुट साईडला गेलं, आम्ही नक्की ट्रेड कसा आयडेंटिफाय करायचा. ठीक आहे, जनरली बघा, जेव्हा मार्केट गॅप अप ओपन होतं, गॅप अप ओपन झाल्यानंतर ओपन इंटरेस्टची डायरेक्शन बघायला पाहिजे. जर ओपन इंटरेस्ट स्टील पुट साईडला अग्रेसिव्ह होतं, त्यामुळे आपण आज कॉलमध्ये एंट्री घेतली.
पण मार्केट या पर्टिक्युलर पॉईंटच्या नंतर जो पुढचा ओपन इंटरेस्ट होता सडन डाऊन झाला. आणि तुम्ही याच्यामध्ये एक ऍडिशनल गोष्ट बघाल, ऑप्शन चेन मध्ये 23,500 वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ओवाय स्टँडिंग होता. त्यामुळे मार्केट 23,500च्या वर स्ट्रॉंगली सस्टेन नाही होऊ शकला आणि मार्केटने फक्त एक स्टॉप लॉस हंटिंगची रॅली बनवली इथपर्यंत. जनरली हा कालचा एक एरिया असा होता ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनचा वन ऑफ द मोस्ट हायेस्ट इंटरेस्ट होता, तो वाला पॉईंट हा वाला होता 23,530 वगैरे. 23,530 जर मार्केटने आज होल्ड केला असतं मार्केट आज वर थांबणार होतं आणि 23,530 जर ब्रेक केला असतं तर मार्केट आज डाऊन साईडला थांबणार होतं. याच बेसवर हा ट्रेड केला होता आणि पुट साईडला ट्रेड जनरली फक्त एक सेकंडरी ट्रेड केला होता की मार्केटने ऑलरेडी खूप चांगला फॉल दिला होता या पॉईंटला. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी याच्यामध्ये की एक्झिट कुठं आहे. एक्झिट नेहमी आपण बोलतो टॉपला आहे, टॉपला आहे. या कॅन्डलचा हाय होता 191 दिसतो इथे, 191 हाय आहे 10 वाजून 30 मिनिट. आणि आपली एक्झिट जी आहे, एक्झिट पण दाखवतो तुम्हाला. एक्झिट 10 वाजून 31 मिनिट 49 सेकंद आणि ती एक्झिट आपली 190ला आहे. तर नेहमी टॉप आणि बॉटम मिळून जातो, एवढा काही मोठी गोष्ट नाही त्याला. तुम्ही थोडासा स्टडी करा, थोडं प्राइस ऍक्शनला विचार करा आणि त्याच्या बेसवर हे टॉप्स वगैरे समजतात ते आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद.